आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आहे। खरं तर धान भरट घोटाळ्यामुळे संपूर्ण विधिमंडळाचा विषय तो गाजला की कुठेतरी प्रश्न हे विचारण्यासाठी पैशाची डिमांड केली जाते। मात्र या घोटाळ्याच्या मूळ प्रश्नावर कुठेतरी आता दुर्लक्ष होताना दिसत आहे। तुमची काय मागणी राहील? नाही, नक्कीच हा पूर्व विदर्भामध्ये जर पाहिलं तर मोठा उद्योग हा धानावरती आधारित आहे, कारण शेतकरी धानामधूनच एक मोठा सोर्स आहे आणि त्याला स्वरूप धानाचा राईस मिल वगैरे वगैरे आहेत। पण ह्यामध्ये जे काही घोटाळा होतो आहे याच्यामध्ये खरं तेवढं पण खरं आहे की काही राजकीय नेतेसुद्धा त्याच्यात सामील आहेत आणि याच्यामुळे सर्वसामान्य माणसा हा तर विश्वास करेल कोणावरती। म्हणून मी तर म्हणेल की शासनाने याच्यावरती सखोल चौकशी करायला पाहिजे आणि जे कोणी इन्व्हॉल्व असेल त्याच्यावरती सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी करून त्यांनासुद्धा त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करायला पाहिजे असं मला वाटतं। नेमकं हा घोटाळा काय, यांची मोडच काय असते या सगळ्या घोटाळ्याबाजांची? नाही, याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ते बघ, मिलिंगच्या संदर्भात आहेत, खरेदीचे आहे, धान केंद्राचे आहेत, असे वेगवेगळ्या पद्धतीचे याच्यात घोटाळे आहेत। पण मला माझ्या माहितीनुसार जे गडचिरोलीचं जो आहे हे 4-5 राईस मिल आहेत आणि हे 4-5 राईस मिलने मोठं त्याच्या अस्तित्वावर नसतानासुद्धा त्यांनी दाखवून पैसे शासनाकडून पैसे मोठ्या प्रमाणात उचललेलं आहे। आणि आमच्याकडे सुद्धा काही लोक आले होते मागच्या वर्षी, परंतु आम्ही याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप न करता शासनाने कारवाई करावी असा आमचा आग्रह होता। परंतु आता नवीन नवीन ज्या गोष्टी येतात का क्लिप आहे, हे आहे ते आहे, मी तर म्हणेल की शासनाने याच्यावरती खुला म्हणजे चौकशी समिती नेमून याच्यावरती शासनानेच कारवाईचे आदेश द्यायला पाहिजे। धन्यवाद। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।